वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आता असं आहे की आम्ही इथे ड्राईव्हला आलो आहे. तर एक कंपनी आहे त्याच्यासाठी. तर आता आमचं चालू आहे की करायचं की नाही. मुलींचं आहे की लाईक कन्फर्म नाही आहे. ड्राईव्ह आहे. हां, मज्जा तर येणार आहे. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आय होप आमच्यामधला एक तरी सिलेक्ट करा. म्हणजे गर्ल्स वर्सेस बॉईज त्या दिवशी केलं होतं, पण आता ॲक्च्युअल गर्ल्स वर्सेस बॉईज आहे. तर आता हे धनश्री प्रत्येकाला विचारेल त्यांना कसं वाटत आहे. हां, याच्या अगोदर आम्ही काही बसलेलो नाही आतमध्ये. जेवढे पण माझ्यासोबत माझे मित्रमैत्रिणी बसले आहेत त्यांची पण सेम तशीच कंडिशन आहे सध्या. सगळे नर्वसनेसमध्ये आहेत. बघू आता काय होते. किती इज्जतची फजिती होते आतमध्ये. तुला वाटते का आपल्यातला एखादा तरी सिलेक्टेड होऊ शकते ना, कारण की आपल्याजवळ खूप सारे असे आहेत मुलं की जे करू शकतात. कॉन्फिडन्स चांगला चान्सेस आहे. कोणाचे जास्त वाटत आहे? चान्सेस तर सध्या मला माझी मैत्रीण आहे रेणुका आगरकर. मग आमच्यात सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी रेणुका आगरकर यांची आहे. त्याच्यानंतर मुलींमध्ये पण सुप्रिया पण जाऊ शकते. तू पण एक जाऊ शकते धनश्री म्हणून. मुलांमध्ये पण आता तर नर्वस नाही आहे, पण आज गेल्याबरोबर नर्वस होणार आहे. थोडं नर्वस होणार आहे, सर्वच नर्वस होणार आहे. कॉम्पिटिटर तर हेच आहे आमचे, सुप्रिया, रेणुका, आदित्य. तू काही टेन्शन घेऊ नको, आपण सगळे सेमच आहे. कॉम्प्युटर आमचेच आहे. पूर्ण बघू आता काय होते. म्हणून थोडं जास्तच प्रेशर आहे. मिस्टर प्रणव गावंडे, तुमचा आजचा एक्सपिरियन्स कसा आहे? आमच्या एक्सपिरियन्सच्याबद्दल काही एवढं सांगता नाही येत. थोडं छातीत धडधड होत आहे, पण आता बघू आता काय होत आहे. तर आता पहिला राऊंड चालू आहे, आमचा दुसरा नंबरचा राऊंड आहे. तर लेट्स सी काय होते तर त्यांचा फीडबॅक घेऊन आम्ही इम्प्रूव्हमेंट करण्याची कोशिश करू. थोडं वाटते सिलेक्ट होऊ शकते हे थोडं प्रेडिक्ट करू नाही शकत आपण. नाही थोडंफार तुला वाटते का आपल्या CSEचा एखादा तरी होईल? आपल्या ग्रुपमधून एखादा आपला टॅलेंट आणि आपल्या नॉलेजच्या हिशोबानं हा रोल आपल्याला सुटेबल वाटत नाही आहे. सो बरोबर आहे, पण ग्रुप डिस्कशनमध्ये तर काही गरज नाही आहे आपल्या रोलची. ग्रुप डिस्कशन आहे, कोणी पण करू शकते. पण त्याच्या प्रायोरिटी सेट्स असल्या तर मग आपला तर इश्यूज येतो ना. एबल आहे का 8 लाखचं पॅकेज? हो, आम्ही स्वतःला एवढं जर समजतो की बा मी असा कॅन्डिडेट मी डिझर्विंग पर्सन आहे यार. मला भेटायलाच पाहिजे यार. जॉब डिस्क्रिप्शन ऐकलं आहे त्या हिशोबाने आम्हाला वाटतं की आम्ही डिझर्विंग कॅटेगरीत पण हे तुम्ही ऐकलं का, ही नाईट शिफ्ट आहे, तुम्हाला चालते का? आम्ही एवढं फ्लेक्झिबल आहे की आम्ही कोणत्या पण रिमोट जॉब घेऊ शकतो, रिमोट लोकेशन घेऊ शकतो. खूप फ्लेक्झिबल आहे. घेऊ शकतो दुपारी रात्री. नाही आम्ही रात्रीचा दिवस करू. आमच्या कमाईसाठी आमच्या घरच्यांसाठी आम्ही आमच्या रात्रीचा दिवस करू अशा माझ्या वडिलांचे शब्द. अरे बापरे, हे वडिलांचे शब्द जास्त. एक्सपिरियन्स आम्ही रेकॉर्ड करतो. तुम्हाला वाटते का तुम्ही एकदम चांगलं बोलसान, एकदम फाडून टाकसान? ते पूर्ण टॉपिकवर डिपेंड आहे. जर तो टॉपिक फॅमिलियर असला काही बोलू शकतो तर आपण काहीतरी येऊन जाईल, नाही तर line बिझनेस extra बोलू अनालिटिक्स शकतो. वाला GSP विचारलं तर MBAच्या मुलांनाच नाही आहे. असा एक शब्द आला आपल्याला. MP काय ते? पेडकर मॅडम बघा काय करतात. आता तुला 2 मिनिटासाठी तुला शॉक बसला होता ना, आत्ताच आहे. मग तुला कसं वाटत आहे आता? यार हे लोक म्हणत होते की आताच आहे, चला आम्ही चाललो पेज घेऊन. गाईज यांनी सांगितलं की आताच आहे, मी पण रेडी झाली बघा पेज वगैरे घेऊन. बट अजून टाईम आहे, ते लोक बोर्डमधून निघायचेच आहे. सो Let's see. तर GD आपण बघू सर्वांचे इन्स्पिरेशन, सर्वांचं फीडबॅक, सर्वांचं कसं होतं, फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता. त्याच्यानंतर आपण फेसबुकला सुरुवात करू. टिल देन बाय बाय, स्टे कनेक्टेड, बाय. जय, तुला कसं वाटत आहे आज तू आला तर? मला तर येणार पण होतं. मी गावाला गेलो होतो, सकाळी आलो, 10 वाजता पोचलो. आता बघू अंदर काय होते. होता आतापर्यंत मी गावाला गेलो होतो. स्पेशल आला. स्टेशन आलो, मला नावाला मॅसेज आला बघून. पण तुला माहित होतं ना आज कंपनी, तू गावाला कसं काय गेला? मला माहिती होतं, पण दाखवून नव्हतं माहिती की माझं नाव येणार म्हणून. सरने सांगितलं होतं की देऊ नका असं. अच्छा, तू आता घेणार आहे का कंपनी? जर तुला 8 लाख भेटले तर जीडीचं भाऊ काय होतं तर आतमध्ये गेल्या. तुला घ्यायची आहे. म्हणजे तू एकदम एक्साइटेड आहे का? बा भेटलीच पाहिजे बा. काय मला जीडी थोडं जीडीमुळे आपण थोडं असं वाटत आहे. पॅकेज कोण एक्सायटेड आहे की बँगलोर कोण एक्सायटेड आहे? दोन्ही पण. मी तर फक्त पॅकेज कोण एक्सायटेड आहे. बँगलोर काय होणार आहे बँगलोरमध्ये आपलं ते काय. बँगलोर पुणे एकसारखंच आहे आपल्यासाठी. विशालचं काय म्हणणं आहे? विशाल पण तेच कंडिशन. आज आपला ड्राईव्ह आहे, तर तुला कसं वाटत आहे? इट्स माय फर्स्ट एक्सपिरियन्स. हां मी नर्वस आहे आणि हां. anxiety पण खूप होत आहे. हां, बघू आता काय पण तुला द्यायची इच्छा आहे? कंपनी घेशील? लागली 8 लाख घेणार नाही? मग टाइमपास करून राहिला का? एक्सपिरियन्स घेतोय. एक्सपिरियन्स
पण तू तर गावाला गेला होता ना, मग आज तू सगळे कसं काय वापस आला? आलो. एवढा इम्पॉर्टंट आहे ड्राईव्ह बघ. हां जय तर किती दुरून आला. हां जय. त्या सगळ्या जणांचे एक्सप्रेशन्स वगैरे असे रिॲक्ट करतात जसं आयुष्यात हाच त्यांचा आखरी ड्राईव्ह आहे. तर हे बाकीचे लोक बसलेले आहेत, प्रिपरेशन करतात. आणि इथे गजानन महाराजांची आता कोणीतरी अफवा उडवली होती की की आमचा आमचा round आहे. तर सगळे रेडी झाले होते पेज बघा, पण तयार पेज होतो. वगैरे घेऊन ये बघा, तुम्ही बघू शकता सगळ्यांना. त्यांचं चालू आहे प्रिपरेशन बघा. आता हे जेडीला जाणार आहेत. तिरुपती. One eternity later. शूट करायचं विसरून गेली. आमचा जीडी झाला. आता हे आलेले आहे बाकीचे लोक जीडी झाल्यानंतर. आफ्टर दी फेलियर वी आर हिअर. तर जीडी मध्ये यांचं सिलेक्शन नाही झालं, फक्त एकाच व्यक्तीचं झालं, ते म्हणजे अरे हो कोण? धनश्री. येस. हे पास सेलिब्रेट करायसाठी ब्रेड आणले. आता आम्ही चहा पिणार आहे. आमचा फेलियर बघा कुठून सेलिब्रेट होता ब्रेड ब्रेड पासनं नाश्ता पण गेला आम्ही, ते काही शूट नाही केलं. आम्हाला चांगला एक्सपिरियन्स आला हां म्हणजे ॲटलिस्ट नाही झालं सिलेक्ट. हां कारण की कंपनी तशी पण आमची नव्हती, MBA ची होती. एक प्लेट नाश्ता जास्त केला. हां आणि कंपनी आमची पण नव्हती, MBA ची होती. मग MBAच्या ह्याच्यात जर आमचे 5 लोक सिलेक्ट झाले CSE चे तर खूप प्राऊड गोष्ट आहे. यांना काय झालं आहे बोला, प्रणवच्या पप्पांनी काय झालंय? नाही ते एक्सपोज नाही करायचं. डोंट एक्सपोज दी रिझन. त्यांना का बरं एवढं सॅड फील होत आहे? MBA ची कंपनी आहे ना, तर आहे की नाही, एक्सपिरियन्स भेटला ते वाटत. मी तर हॅप्पी आहे. मीन्स फेल्युअर पासून काही शिकू आपण नवीन. काही जाऊ काही द्या. मुलं त्यांचं खूप बर्डन घेत आहे की failure. दादा आपला टॉपिक काय होता जीडीचा सांगून द्या, म्हणजे बाकीच्यांना हेल्प होऊन Guys, जाईल. मी सांगते टॉपिक. इंडियन एज्युकेशन सिस्टम इज काय होतं रे? विसरली. इज प्रॅक्टिकली सुटेबल. सुटेबल फॉर द फ्युचर. हां तर मग मग चांगला टॉपिक होता आणि 40 मिनिटं चालला खूप सगळं आमचा. बोलायला होतं त्याच्यावर कंटेंट. हां. आणि खूप वेळ चालला आमचा जीडी बाकी लोकांपेक्षा, म्हणजे तिन्ही ग्रुपपेक्षा आमचा जीडी चांगला म्हणजे खूप वेळ चालला. येस. तर आता आम्ही चहा घेतो. हे बघा चहा. या चहा घ्या गाई. चहा 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 गरम चहा गरम चहा गरम चहा. फेलियरच्या नंतर चहा फेल्युअर पिऊन असो की खूप आपलं मजा येते. हा, चहा इज इम्पॉर्टंट. आम्ही टाकू MBA चहा बघ. इंजिनिअरिंग हो, चहा. इंजिनिअरिंग वाला भी MBA वाले ते हो powered by MBA. पिऊन बॅचलरवर आलो. 3 दिवसात 100 करोड. हां बोल, काही विचार. पहिल्या दिवशी 28. कसा एक्सपिरियन्स होता कंपनीचा, ज्याने तुझ्या मित्रांना मैत्रिणींना तो एक्सपिरियन्स कामात येईल? नाही शाळेला आवडला एक्सपिरियन्स छान आलेला आहे, कारण की आज आम्ही पहिल्यांदाच कम्युनिकेशन स्किलमध्ये आपण काय करू शकतो, जीडी कसा होते आणि काय तुम्हाला इन्व्हायरमेंट कसा जनरेट होते आतमध्ये हे सगळं माहिती पडतं. तुझंच मॅडम कॉन्फिडन्स. तर मला असं वाटतं की फार छान झालं आहे आज आमचं जे ग्रुप डिस्कशन झालं आहे. आम्हाला वाटतं आम्ही परिपूर्ण तर नाही आहो, पण आमचा खूप बेस्ट दिलेला आहे आम्ही आतमध्ये. बाकी तर काय नेहमी काही ना काही सुरूच राहते. फेलियर इज अ की ऑफ सक्सेस. ही तर फक्त पहिली सीडी होती. पहिली स्टेप होती आमची. बघू आता काय होते. तर पुढे चालून खूप साऱ्या कंपन्या येणार आहेत. असेच तुम्ही आमच्यासोबत जुळत राहा, बघत राहा आम्हाला. आम्ही तुम्हाला काही ना काही आणखी नवीन देत राहू. ओके. मी तर मग घरी पहिले पाठवून देतो, पहिले लिंक वगैरे सगळं पाठवून देतो घरी. जी प्रत्येक फक्त ते घरवेळामध्ये पाठवतो. मी सगळ्या ग्रुपवर पाठवतो. काय 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 काही नाही. आपला जो ब्लॉग होता तो मी ना कझनच्या ग्रुपवर शेअर केला. हां काय सांगायचं काय? हा तर ते कझिन काय बोलले ब्लॉग बद्दल? त्यांनी रिएक्शन दिले, लाईक केला. आपला ब्लॉग आवडला त्यांना. मला वाटतं कझिन मध्ये एक तर माझ्या ओळखीचीच कझिन आहे. हा, लय त्यांना ओळखतात तुम्हाला. सर्वांना साक्षी. ओळखतात. रोशनी पण आहे ना, मला मी नाही ओळखत. बाकीचे पण ओळखतात. कंपनी बद्दल तुझा रिव्ह्यू काय ऑनेस्ट? कशी होती ते सर कसे होते? सर वगैरे ते छान होते. जीडी पण चांगलाच झालेला आहे. सर्वांना एक्सपिरियन्स चांगलाच मिळाला आहे. आणि आमचे फ्रेंड सिलेक्ट पण झालेला आहे इंटरव्ह्यू राऊंडसाठी. कोण? धनश्री आणि आदित्य. ओके. हा जो एक्सपिरियन्स होता हा आमचा लाईफचा पहिला जीडी होता. लाईफचा आहे, माझ्यात आहे, बाकीच्यांचा नाही आहे, पण माझ्या तुमच्या बालशिवाजी मध्ये नव्हता का जीडी? इन कॅम्पस ऑफ कॅम्पस ऑन कॅम्पस दोन्ही पण. बालशिवाजीच ना? बालशिवाजीच ना? हा हा त्याच्यासाठी पहिला होता. तर थोडं सरप्रायझिंग होतं, थोडं नर्वसनेस होतं आणि कॉन्फिडन्स जो होता तो ॲज कम्पेअर टू नाव कमी होता. आणि आम्हाला खूप सर्व गोष्टी शिकायला भेटल्या, कसं बिहेव करायला पाहिजे, कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे. आणि त्या एक्सपिरियन्स होऊन त्या ह्याच्यावरून आम्ही शिकू आणि नक्कीच आम्ही ग्रो करण्याचा प्रयत्न करू. हीच ती मुलगी आहे जिचं सेकंड राऊंडमध्ये सिलेक्शन झालं आहे. तर तुमचं काय मत आहे, तुमचे रिॲक्शन काय आहे, तुमचा इंटरव्ह्यू कसा गेला? माझा इंटरव्ह्यू
इंटरव्ह्यू खूप छान गेला. मला त्यांनी खूप सारे प्रश्न विचारले, त्याचं जोरात उत्तर मी त्यांना चांगलं दिलं, पण ते वेगळे उत्तर पण एक्सपेक्ट करत होते माझ्याकडून. सो आता मला माहीत नाही, पण मला वाटते की 50-50 चान्सेस. तर मग जर तू सिलेक्ट झाली तर आर यू गोइंग टू एक्सेप्ट द ऑफर ऑर नॉट? येस, डेफिनेटली. जो मिळता है वो ले लेने का. हो का? मग तू बँगलोरलाच असशील का? हो, मग मैत्रिणीसाठी काय गिफ्ट आणशील बँगलोरवरून? मी मैत्रिणीलाच बँगलोरला घेऊन स्वयंपाक करायला? आपण दोघं जाऊ सोबत. ऐकून नाही आलं काही. आपण दोघे जाऊ ना सोबत. हे निकिता प्रांजली सोबत जाशील बँगलोरला, त्या इरिनमध्ये जातील तू. त्या इरेनमध्ये तू कोडॅंग पण अजून सिलेक्शन व्हायचं आहे, अजून रिझल्ट माहीत नाही आहे. बट मे बी असू शकते, हवेत नाही उडायचं. मे बी असू शकते, हू नोज. ठीक आहे, बाकीचं रिॲक्शन मी नंतर घेईल जेव्हा रिझल्ट्स येतील. तोपर्यंत वी आर गोइंग टू वेट फॉर यू. मी काहीच बाय बाय. वेरी प्राउड, क्योंकि पता है कि हमारे मतलब ये वाला ड्राइव मराठी. हां, तर हा वाला ड्राईव्ह फर्स्ट आहे गाईज. आणि मला असं वाटतं की आमच्या ग्रुपची एक लीडर म्हणजे तिने आता इंटरव्ह्यू दिला आहे. जर सपोज ती इंटरव्ह्यूमध्ये पण क्रॅक झाली, म्हणजे तिने जर इंटरव्ह्यू केला, तर आमच्या ग्रुपचा एक प्राऊड मुमेंट आहे ना, की आम्ही सगळ्या गोष्टीत आहे. तर आम्ही मस्ती पण करतो, आम्ही अभ्यास पण करतो, आणि आमच्याकडे एक मेंबर पहिल्याच प्लेसमेंटमध्ये जर सपोज प्लेस होत असेल तर ही गोष्ट आमच्यासाठी खूप चांगली आहे. सो मला असं वाटतं की आमचा जोश चांगला असायला पाहिजे. जे होतं मला हीच आहे गाईज ती. बोल. काहीच मी जर इथे जास्त वेळ थांबले तर मी डिमोटिवेट होऊ शकते, कारण माझा टाईम वेस्ट होत आहे आणि रिझल्ट काही सांगत नाही आहे. म्हणजे तसं मला रिझल्टची आधीच माहिती आहे की काय होणार आहे, पण तू सिलेक्ट होणार आहे नाही, सिलेक्ट नाही होणार आहे मला म्हणून माहिती तू आहे. अशी बोलत आहे. त्याच्यामुळे त्यांनी आत्ताच सांगून द्यायला पाहिजे, माझा वेळ नाही व्हायचा ना. तर इथे रिझल्ट डिक्लेअर होणार आहे, त्याच्यासाठी सगळे गॅदर झाले आहे. आम्ही पण जातो ऐकायला कोण कोण सिलेक्ट झालं. सिच्युएशन खूप इंटेन्स आहे. तर हे बघा रुद्राणीचं रिॲक्शन. रुद्राणी पण एक्सायटेड आहे का? खूप जास्त. रिझल्ट्स अनाऊन्स होत आहे. आता मला माहीत नाही, मी शूटिंग चालू ठेवते, जशी जमली तशी जमली. पावतो करी आपण. अभि शूट नाही करता ना. तर धनश्रीचं सिलेक्शन झालेलं आहे, बाकीच्यांचं नाही झालं आय थिंक सो, बट ठीक आहे. वाटत आहे धनश्री तुला? तर तू सिलेक्ट झाली आहे फायनली. हां, तर बोल काहीतरी बोल. ते काय बोलू, मला शब्द नाही सुचते. मला असं वाटतं तर मी नाही होणार आहे. हां, म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं. ठीक आहे, जा. आता ते फोटो काढत आहे धनश्री. मला खूप 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 चांगलं वाटत आहे. तरी लांब आहे तरी मी खूप खुश आहे. पण जाऊ दे, तुला चांगलं वाटत आहे. दॅट इज वॉट मॅटर्स ॲट द एंड. Thank वी you आर so much. प्राऊड ऑफ यू. माझे फ्रेंड्स माझ्यासाठी एवढे खुश आहेत ना, याच्यासाठी मला जास्त चांगलं वाटत आहे. आम्ही तर obviously आम्हाला नाही फरक पडत. हां, एकदम खुशी झाली. मी तर खूप खुश आहे. मी तर इमोशनल आहे. हां, मी इमोशनल आहे. चला मग प्रांजलीला कॉल करू, त्यांचं रिॲक्शन घ्यायला. सो बेसिकली हा धनश्रीसाठी तर खूपच इमोशनल मुवमेंट होता, बट आम्ही सगळे पण खूप हॅपी होतो. त्यानंतर आम्ही ही गोष्ट निकिता आणि प्रांजली यांना पण सांगितली. दोघींना मला काहीतरी सांगायचं आहे. मी रेणुका बोलत आहे. तर तुम्हाला हे सांगायचं होतं की तुमची जी एक मैत्रीण आहे तिचं सिलेक्शन झालं, ती प्लेस झाली. धनश्री चव्हाण. कसं वाटत आहे? बोला तिच्याशी. हॅलो हॅलो हॅलो. तू तिलाच विचार यार, मला समजतच नाही. अबे ते खरं आहे पोरींनो, खरं. पण तुम्हाला एक खरं सांगते की ती सिलेक्ट झाली. खरं प्लेस झाली ती, प्लेस बँगलोरला. हो हो, कॉंग्रॅच्युलेशन करा, तिला जायचं आहे. थँक्यू.
सो बेसिकली निकिता आणि प्रांजली यांना बिलीव्हच नव्हतं होत दॅट शी गॉट सिलेक्टेड, बट येस शी रिअली गॉट सिलेक्टेड अँड वी आर व्हेरी व्हेरी हॅपी फॉर हर. आय होप की तिची जर्नी खूप चांगली राहाव. आय विश हर ऑल द बेस्ट फॉर हर फ्युचर अँड शी कीप ग्रोईंग. That's it for today. Please like, share and subscribe to our channel. Bye bye.